नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गणपती बाप्पा. जानेवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार भाजप नेते दशरथ भगत, निशांत भगत, दयावती शेवाळे आणि प्रीती संदीप भगत यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ वाशीगाव येथे आज नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून आणि प्रचार पत्रकांचं प्रकाशन करून करण्यात आले. यावेळी वाशीगाव, सानपाडा, पामबीच आणि वाशी सेक्टर 17 परिसरातील मतदार, नागरिक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मतदारांना सागर नाईक यांनी संबोधित करताना नवी मुंबईतील सुजाण नागरिकांनी नेहमीच नामदार गणेश नाईक यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला साथ दिलेली आहे. शहराबाहेरील अन्य पक्षाच्या नेतृत्वाकडून या शहरातील जनतेच्या कररूपी निधीचा अपहार आणि पालिके शासनाकडून निधीसाठी उपेक्षित ठेवल्याचं सांगतानाच भगत परिवारानं 30 वर्षात केलेली जनसेवा लक्षात घेऊन त्यांच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. प्रभाग क्रमांक 18 मधून नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आमचे उमेदवार नेते दशरथजी भगत साहेब, माझे मित्र निशांतजी भगत, दमयंती शेवाळे मॅडम, प्रीती भगत मॅडम यांचा परिचयपत्र आणि प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांचा प्रचार हा सुरू केलेला आहे. खऱ्या अर्थाने या व्यक्तींची परिचयाची आवश्यकता कुठल्याच नागरिकांना नाही. प्रत्येक नागरिकांना यांची ओळख आहे आणि कार्याची ओळख आहे. त्यामुळे वारंवार विश्वास नागरिकांनी त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. भाजपा पक्षाचं नेतृत्व गणेश नाईकजी आणि भगत फॅमिली, शेवाळे फॅमिली यांचं कार्य, या सगळ्यांची साथ या प्रभाग क्रमांक 18मध्ये लागून या प्रभागाचा विजय हा निश्चितच त्या ठिकाणी मानला जातो. आणि त्या प्रभागाची जी तळमळतीने कार्य दशरथजी भगत साहेब यांनी यापुढे केलेली आहे, त्या माध्यमातून नागरिक हा पूर्णपणे विश्वास या आपल्या सौग उमेदवारांवरती दाखवतील असा मला पूर्ण विश्वास आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असलेले या प्रभागातील उमेदवार दशरथ भगत यांनी नवी मुंबईच्या शाश्वत आणि कायमस्वरूपी विकासासाठी नामदार गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाचे उमेदवार नागरिक बहुमतानं निवडून देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. आज या ठिकाणी सन्माननीय माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढून अर्पण करून शुभारंभ करण्यात आलेला आहे. सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेने या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि बहुसंख्येने या ठिकाणी अतिशय शॉर्ट म्हणजे कमी अवधीमध्ये आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आज या ठिकाणी उपस्थित आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. आणि हा जो प्रचाराचा जो शुभारंभ आहे, वास्तविक हा प्रचार वर्षानुवर्षे चालू आहे. मतं मागणं हा विनम्रता आहे, परंतु केलेल्या कार्यातून मागण्याचा जो समाधान आनंद आहे तो अलौकिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही नागरिकांना, तमाम नागरिकांना नम्र आवाहन करतो, विनंती करतो, आपल्या विकासासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्या सुरक्षेसाठी, शांतीसाठी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी आणि नवी मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावा. निशाणी आहे कमल, जिकडे तिकडे कमल तिकडे जमल. काय म्हणतो, जिकडे तिकडे कमल तिकडे जमल, बाकी सगळं जाईल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आनंद आहे. आणि ध्यास वचननामा अतिशय संपत शेवाळे साहेब आम्ही आहोत. आता शक्य आम्ही काय केले, जो ध्यास पूर्ती म्हणजे वचनपूर्ती केलेला आलेला आहोत. असं अचानक आलेलं नाही आहोत, अचानक आलेलं नाही आहे. हा एक विश्वासाचा भरोसा आहे. काय म्हणतोय, एक विश्वासाचा कायम भरोसा आहे हा. आणि याच्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी अतिशय नाईक नेतृत्वाखाली ही निवडणुका
अतिशय बहुमताने, प्रचंड मताने, बहुसंख्येने या ठिकाणी निवडून असे आमच्याला आशा आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.